नमस्कार बालमित्रांनो, सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. आपण मागच्या वर्षीच भेटलो होतो एकदम, या वर्षी आलो भेटायला. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला, आले का सगळे? चला पटापट क्लास सुरू करूया. आपण नवीन वर्षात नवीन संकल्प करूया. खूप छान आम्ही अभ्यास करणार स्कॉलरशिपचा. मॅथ्समध्ये आम्हाला 100 आउट ऑफ 100 मिळणार आहे की नाही? तेवढा अभ्यास आम्ही करणार. आता इतके दिवस आपला क्लास झाला नाही तर तुम्ही जुने क्लास बघायचे होते. सारखे सारखे बघितलेत की आपलं जास्त पक्क होतं, सराव होतो, प्रॅक्टिस होते. परत परत कळते की कुठलं उदाहरण कसं सोडवायचं, कुठलं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं, हे तुम्हाला कळतं आहे ना. चला सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बालमित्रांनो. तुम्ही जितकं जास्त मॅथ्समध्ये असं असते की तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल ना तितकं जास्त चांगलं असतं. तितका जास्त तुमचा सराव होतो, तितका जास्त तुम्हाला ते एक्झाम्पल समजतं, ती कन्सेप्ट समजते. म्हणून तुम्ही जर क्लास नसला तर रिकामं बसायचं नाही. क्लास नसला तर आपण जुने क्लास बघायचे, परत रिव्हिजन करायची आणि रिव्हिजन करून परत बघायचं की आपल्याला कुठे येत नाही का, अडचण आहे का. 1 तास बघायचा असतो आपल्याला. तुम्ही आरामात बघू शकता दिवसभरात कधीही 1 तास. पण त्यामुळं काय होते की तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतात, आहे की नाही? चला, आता नवीन वर्षात सुद्धा तुम्ही सर्वांनी संकल्प करा की आम्ही छान रिव्हिजन करू, छान अभ्यास करू आणि जास्तीत जास्त मार्क्स घेऊन स्कॉलरशिपमध्ये आम्ही पात्र होऊ. म्हणजे स्कॉलरशिपला मी एबल होऊ. आणि ही तुमची आयुष्यातली पहिली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, पहिली स्पर्धा परीक्षा आहे. ही जर स्पर्धा परीक्षा तुम्ही क्रॅक केली, तुम्हाला आवडायला लागली, तुम्ही चांगल्या मार्काने पास झालात आणि मेरिटमध्ये आलात, तर तुम्ही नक्की आणि नक्की UPSC MPSC क्रॅक कराल. ओके, चला तर मग आज सुरू करायचं का आपण? क्लास सुरू करायचा. चला तर आपण आज क्लास सुरू करून घेऊया. आता आपण समजून घेऊया की आतापर्यंत आपण काय बघितलं, कुठले कुठले युनिट बघितले. बघा, सगळ्यात पहिले आपण युनिट बघितलं संख्या ज्ञान म्हणजेच नंबर्स. नंबर्स हा युनिट बघितला आपण. आणि या नंबर्स या युनिटला आपल्याला 12% वेटेज होतं, 12% वेटेज होतं. म्हणजेच या नंबर्स या युनिटवर आपल्याला 6 मार्क्सचे प्रश्न येणार आहेत. किती मार्क्सचे? 6 मार्क्सचे. म्हणजे 6 मार्क्सचे 3 प्रश्न, 6 मार्क्सचे 3 प्रश्न. कारण प्रत्येक प्रश्नाला किती गुण असतात? प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतात. त्यामुळे आपल्याला असे 3 प्रश्न संख्या ज्ञानावर विचारले जातील. नंबर्स या घटकावर आपल्याला, नंबर्स या घटकाला 12% म्हणजे 12% वेटेज असतात. 12% वेटेज असल्यामुळे त्याचे आपल्याला 6 क्वेश्चन येणार आहे. 6 क्वेश्चन येणार आहे म्हणजेच 6 गुण मार्क्स मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला त्याचे 3 क्वेश्चन येणार आहे. 3 क्वेश्चन येणार आहे, जो प्रत्येक क्वेश्चन आपला 2 मार्क्सचा असणार आहे. अशा प्रकारे आपण सर्वात आधी नंबर्स बघितले, त्यालाच आपण मराठीमध्ये संख्या ज्ञान म्हणतो. दुसरा घटक बघितला आपण संख्यांवरील क्रिया. दुसरा घटक कुठला बघितला आपण? संख्यांवरील क्रिया. त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये नंबर ऑपरेशन म्हणता. ओके, नंबर ऑपरेशन. किंवा तर त्यामध्ये आपण काय बघितलं की संख्यांवरील क्रिया ह्या किती टक्के भारांश आहे? तर 20% भारांश आहे. त्याला वेटेज 20% आहे. आता 20% वेटेज असल्यामुळे किती मार्क्स मिळतील आपल्याला? आपल्याला मिळतील 10 मार्क्स मिळतील. 20% वेटेज असल्यामुळे आपल्याला त्याचे 10 मार्क्स मिळणार आहे. आता 10 मार्क्स साठी किती क्वेश्चन असतील बरं? हे तुम्हालाच नाही तर 5 क्वेश्चन असतील की जे 2 मार्क्सचा ईच असेल. म्हणजे संख्यांवरील क्रिया, ऑपरेशन ऑफ नंबर्स मध्ये तुम्हाला जास्त वेटेज दिसतं नंबर्स पेक्षा. म्हणजे हे 2 जर तुम्ही युनिट चांगले केले तर तुम्हाला जवळपास 16 मार्क्स मिळून जातील. तुमचं एकही प्रश्न, एकही क्वेश्चन रॉंग यायला नको इथे. ओके, त्यानंतर थर्ड काय बघितलं आपलं? तिसरं युनिट काय बघितलं आपण? तिसरं आपण फ्रॅक्शन बघितला, अपूर्णांक. अतिशय छान तुम्हाला समजला अपूर्णांक. पूर्ण युनिट आपण त्यामध्ये डेसिमल बघितलं, पूर्णांकयुक्त बघितलं, प्रॉपर इम्प्रॉपर आहे ना, डेसिमल, हे सगळे बघितलेत तुम्ही अपूर्णांक. आता या फ्रॅक्शनला किती वेटेज आहे? तर फ्रॅक्शनला वेटेज आहे 14
14% वेटेज आहे, 12 म्हणतात त्याला वेटेज. ओके, 14% वेटेज आहे. आता 14% वेटेज आहे म्हणजे किती मार्क्स मिळणार आपल्याला? आपल्याला 7 गुण मिळणार आहे. ओके, 7 गुण मिळणार आहे. आता इथे कमी जास्त होऊ शकतो की तुम्हाला, आता तुम्ही म्हणाल की ते 2-2 मार्क्सचे मॅडम प्रश्न असतात, मग इथे 7 गुण कसं? तर 1 गुण कुठेतरी याचा ऍडजस्ट होऊन जाईल आणि तो आपल्याला मिळून जाईल. म्हणजे जवळपास 3 प्रश्न किंवा 2 प्रश्न तुम्हाला यावर असू शकतात. 3 प्रश्न येतील, एक तर 2 प्रश्न येतील. 3 प्रश्न आले तर ते 8 गुण होऊन जाते. 2 प्रश्न आले तर ते जवळपास 3 प्रश्न आले तर ते 6 गुण होतील आणि 4 प्रश्न आले तर ते 8 गुण होतील. अशा प्रकारे आपल्याला अपूर्णांकावर 14% वेटेज दिलेलं आहे. त्यानंतर आपण काय बघितलं? त्याच्यानंतर आपण बघितलं मापन आणि महत्व मापन. यालाच आपण मेजरमेंट किंवा मेन्शुरेशन म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण लांबी, धारकता, बल म्हणजेच कॅपॅसिटी, लेंथ आणि हे बघितलं मास आहे ना. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पेपर बघितलं, मेजरमेंट ऑफ पेपर. अजून आपण काय बघितलं तर त्यामध्ये नाणी आणि नोट्स, म्हणजे नोट्स अँड कॉइन्स बघितले आपण त्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण त्यांचं म्हणजे मापन केलं, मेजरमेंट केलं. तर आता या मेजरमेंट अँड मेन्शुरेशनला किती पर्सेंट वेटेज आहे? तर इथे पण 20% वेटेज आहे. बघा किती वेटेज आहे? 20% वेटेज. म्हणजेच इथे पण आपल्याला किती मार्क्स मिळणार आहे? 10 मार्क्स मिळणार आहे आणि 5 क्वेश्चन असणार आहे. ओके, बघा आता तुम्ही हे इतकं आपलं झालेलं आहे आतापर्यंत. आपण इतकं बघितलं, 4 युनिट आपले पूर्ण कम्प्लीट झालेले आहे. आता आपण 5व्या युनिटकडे वळतोय आणि आपला 5वा युनिट आहे व्यावहारिक गणित. डेली रुटीनचं जे मॅथ्स असतं त्याला म्हणतात व्यावहारिक गणित, जे आपण आपल्या डेली रुटीन मध्ये वापरतो त्याला म्हणतात व्यावहारिक गणित. आता त्याला किती पर्सेंट वेटेज आहे? त्याला 16% वेटेज आहे. किती? 16% वेटेज आहे. म्हणजेच त्यावर आपल्याला जवळपास 8 मार्क्स मिळणार आहे. म्हणजेच 4 प्रश्न असणार आहे. ईच क्वेश्चन आपला 2 मार्क्सचा असतो, त्यामुळे 4 प्रश्न असणार आहेत आणि आपल्याला ते 8 गुण प्राप्त होणार आहेत. ओके, बघा म्हणजे आता आपण संख्याज्ञान झालंय, संख्यांवरील क्रिया झालं, अपूर्णांक झालं, मापन आणि महत्व मापन झालंय. म्हणजे नंबर्स, ऑपरेशन ऑफ नंबर्स, फ्रॅक्शन, मेजरमेंट अँड मेन्शुरेशन. आणि आता आपण व्यावहारिक गणिताकडे जातोय आणि आपलं अजून 2 युनिट बाकी आहे. म्हणजे आपल्याकडे जवळपास 7 युनिट आहेत स्कॉलरशिपला. पूर्ण 7 युनिट आहेत, पण 7 युनिट पैकी आपले 4 कम्प्लीट झालेले आहे आणि 5व्या युनिटला आपण वळतोय. आजपासून आपण 5वा युनिट सुरू करतोय आणि हा 5वा युनिट सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. अतिशय तुम्हाला म्हणजे हा सोपा जाईल. जेव्हा तुमचे क्लासेस आपला पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला खूप सोपा वाटेल हा जो दिलेला आहे तो. बघा बालमित्रांनो, आता तुम्ही बघितलं की आपलं आतापर्यंत काय काय झालेलं आहे, बघितलं की नाही? चला आज आपण व्यावहारिक गणिताकडे वळूया. नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस. व्यावहारिक गणित, नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस. म्हणजे आपण सगळेजण जीवन जगताना आपल्याला मॅथ्स कसं कसं उपयोगात पडतं हे आपण इथे बघणार आहोत. आता त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागणार आहेत. बघा तुम्ही दुकानात जाता, नेहमी दुकानात जाता किंवा आई बाबा जातात त्यांच्या सोबत जाता, शॉपिंगला जाता, तेव्हा लक्ष द्यायचं की किती रुपयाची वस्तू घेतली. आपण बघाल की तुमच्या आईसोबत तुम्ही गेलेत किंवा बाबासोबत गेलेत तर ते बार्गेनिंग करतात आहे की नाही, भाव करतात. तुम्ही बघितलं असेल, हे तुम्ही सगळे लोक बघत असतात, पण तुम्ही त्यामध्ये इंटरफेअर करत नाही. की समजा एखादी वस्तू 50 रुपयाची असेल, ओके, तर आई म्हणते की नाही द्या ना, ती 40लाच द्या ना, 40लाच येते ना, मला 40लाच पाहिजे आणि 40च रुपये तिची किंमत आहे. अशी बार्गेनिंग केली जाते. म्हणजे 50 रुपये तो दुकानदार सांगतो, आई 40 रुपये म्हणते. मग शेवटी तो दुकानदार नाही म्हणतो, मग म्हणतो ठीक आहे, तुमचे पण जाऊ द्या, माझे पण जाऊ द्या, आपण 45ला तुम्हाला देतो. म्हणजे 50 रुपीजची जी वस्तू असते ती आई 40 रुपीजला मागत असते आणि शेवटी 45 मध्ये डील होते. ओके, ही काय आहे? हे आपल्या जगण्यातलं गणित आहे. आपण जे डेली रुटीन मध्ये लाईफ मध्ये जगतो ते गणित आहे आणि त्या गणितामध्ये आपल्याला समजायला पाहिजे की आपल्याला किती फायदा झाला. नफा, फायदा, प्रॉफिट म्हणजे फायदा, म्हणजे आपल्याला किती नफा झाला. तर आईला काय वाटतं की मला 5 रुपयांचा फायदा झाला, कारण ती वस्तू किती रुपयाची होती? 50 रुपयाची होती आणि मी मात्र
45 रुपयाला मिळवली, म्हणजे माझे 5 रुपये वाचले, म्हणजे मला 5 रुपये फायदा झाला. आणि ते दुकानदाराला काय वाटतं की 50 रुपयाची वस्तू होती माझी आणि या बाईला मी 45 रुपयाला दिली, म्हणजे माझा लॉस झाला, 5 रुपयाचा माझा लॉस झाला, असं त्या दुकानदाराला वाटतं. बरोबर आहे. पण आता आपल्याला माहितच नसतं की दुकानदाराने नेमकी ती वस्तू किती रुपयाला आणली आहे की नाही. आपल्याला कुठं माहिती असतं की दुकानदाराने नेमकी ती वस्तू किती रुपयाला आणली, किती रुपयाला, मूळ किंमत किती आहे त्या वस्तूची. त्या मूळ किमतीवर या दुकानदाराने स्वतःचे काही पैसे लावले असेल, कारण त्याला तो नफा पाहिजे असतो, त्याच्यासाठी त्याचं दुकान असतं, है ना. प्रत्येक जण असं आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी पैसे मिळवत असतो आणि त्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करत असतो. आता या व्यवसायामध्ये कधी नफा होतो तर कधी तोटा होतो, कधी प्रॉफिट होतो तर कधी लॉस होतो. आणि हा प्रॉफिट आणि लॉस आपण समजून घेणं अतिशय जरुरीचं आहे. यासाठी तुम्ही नेहमी विचार करून, प्रश्न जर वाचला, विचार केला, तर तुमच्या लक्षात येतं की इथे नफा झाला असेल की तोटा झाला असेल, प्रॉफिट झाला असेल की लॉस झाला असेल. तर हे असं विचार करायला शिका बालमित्रांनो. प्रत्येक वेळेस जेव्हा आई बाबा कुठली वस्तू घेतात, जेव्हा ते गोष्टी करतात, जेव्हा ते बोलतात की अरे आपल्याला ना नफा झाला किंवा तोटा झाला, असं सुद्धा बोलतात. आता तुमच्यापैकी काही लोकांकडे शेती पण असेल, शेत असेल, है ना. तर आता शेत असेल तर कोणाकडे संत्र्याचा बगीचा असतो की नाही. मग संत्र्याच्या बगीचात तुमचे आई बाबा गोष्टी करतात, बाबा गोष्टी करतात. अरे संत्रा, म्हणजे या वर्षीचा संत्रा आपला 2 लाखाला जायला पाहिजे होता. सुरुवातीला जेव्हा व्यापारी येतात तेव्हा ते 2 लाखाला मागतात. पण हळूहळू हळूहळू काय होते, पाऊस किंवा वातावरण याच्यामुळे ती संत्र गळायला लागतात. मग हळूहळू त्याचा रेट कमी होतो. मग 2 लाखाला जो संत्रा जाणार असतो तो शेवटी मग ती व्यापारी 1 लाखालाच मागतात. मग वडील म्हणतात की आपल्या यावर्षी लॉस झाला, तोटा झाला. अशा प्रकारे या सर्व गोष्टी तुम्ही मायन्यूटली ऐकायला पाहिजे. यामधून आपण शिकत असतो, गणित शिकत असतो. आपण घरी नुसतं वर्गाच्या 4 खोलीत आपण मॅथ्स शिकत नाही, तर आपल्या रोजच्या जगण्यात गणित असतं आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते आपण शिकलं पाहिजे. तुम्हाला रोज काही ना काही शिकायला मिळतं गणित, घरी तुम्ही आहात तर. म्हणून अशा गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायचं की कुठल्या गोष्टीमुळे आपल्या बाबांना फायदा झाला. कारण तुम्ही जेव्हा ग्रो व्हाल, मोठे व्हाल, तेव्हा तुम्हाला कळेल की अरे असं केल्यामुळे प्रॉफिट होतो आणि आपण जर असं केलं तर लॉस होऊ शकतो आणि ह्या गोष्टी तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप चांगल्या असतील. म्हणून आज आपण आपला हा युनिट अतिशय चांगल्या रीतीने समजून घेऊया. चालेल. चला बालमित्रांनो, काय काय समजून घ्यावं लागेल किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे आज आपण बघणार आहोत प्रॉफिट अँड लॉस मध्ये. ओके. चला बघा, आता आता एखादी वस्तू किंवा माल आपण ज्या किमतीला विकत घेतो, त्याला खरेदी किंमत म्हणतात. त्याला काय म्हणतात? खरेदी किंमत. बघा, आता ह्या गोष्टी तुम्हाला समजतात ना, मराठीमध्ये पण ह्या गोष्टी समजतात की एखादी वस्तू किंवा माल तुम्ही कुठल्याही दुकानात जा आणि तिथे एखादी वस्तू किंवा माल तुम्हाला ज्या किमतीला तुम्ही ती विकत घेता, समजा आता एखादा साधा पेन असेल, तुमचा पेन, तो पेन तुम्ही किती रुपयाला विकत घेता सांगा बरं, मला चार्ट मध्ये लिहून पाठवा की तुम्ही पेन किती रुपयाला विकत घेता, सांगा पटापट. बरोबर आहे. कोणी 10 रुपयाला घेतो, कोणी 12ला, कोणी 15ला घेतो ना. कोणी खूप चांगला पेन घेतो किंवा तुम्हाला गिफ्ट मिळतं, तर तो 25 रुपीजचा पण असू शकतो, है ना. म्हणजे 10, 12, 50, 20 अशा रुपयाचा पेन तुम्ही विकत घेता. आता ज्या रुपयाला तुम्ही तो पेन विकत घेता, कुठले असेल, ज्या रुपयाला तुम्ही तो पेन विकत घेता, ती किंमत म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत. बरोबर. म्हणजे तुम्ही तेवढ्याला खरेदी केलाय तो पेन, तुम्ही घेतलाय तो, तर त्या किमतीला जितके रुपये तुम्ही त्या दुकानदाराला दिले असतील त्या किमतीला म्हणतात खरेदी किंमत. कळलं एवढं बालमित्रांनो? खरेदी किंमत कशाला म्हणतात? तर एखादी वस्तू किंवा माल आपण ज्या किमतीला विकत घेतो त्याला खरेदी किंमत असे म्हणतात. आता बघा, माल ज्या किमतीत विकतात, म्हणजे वस्तू, आता दुकानदाराने आपल्याला माल विकत दिला, वस्तू विकत दिली, ती आपली झाली खरेदी किंमत. परंतु वस्तू आणि माल ज्या किमतीला त्याने विकले, आपल्याला विकले नाही त्यांना, ज्या किमतीला त्याने आपल्याला विकले ती झाली विक्री किंमत. ती काय झाली? विक्री किंमत. बघा, आता मी तुम्हाला पहिलं जे उदाहरण सांगितलं होतं, एक्झाम्पल सांगितलं होतं आईचं,
आई 50 रुपयाची वस्तू खरेदी करायला गेली, तर ती वस्तू समजा त्याची किंमत किती होती, विक्री किंमत, त्याची विक्री किंमत 50 रुपीज होती आणि त्याच्या आपण किती खरेदी कितीने केली, 45 रुपीने केली. कळलं का तुम्हाला? की वस्तू किंवा माल ज्या किमतीला विकले त्याची विक्री किंमत किती होती, 50 रुपये होती है ना, त्यांनी म्हणणार. पण आपण ती खरेदी किंमत म्हणजे कितीला घेतली, ती आपण 45 ला घेतली आपण. अशा रीतीने आपण खरेदी किंमत आणि विक्री किंमत समजून घ्यायची, की वस्तू आणि माल ज्या किमतीला आपण विकत घेतो ती त्याची खरेदी किंमत, आणि ज्या दुकानदाराने किंवा ज्या माणसाने ती वस्तू किंवा माल विकला ती त्याची जी किंमत असेल ती त्याची विक्री किंमत. खरेदीपेक्षा विक्री जास्त असल्यास नफा होतो. आता पहा, खरेदीपेक्षा विक्री जास्त, बघा खरेदीपेक्षा विक्री जास्त असेल तर काय होतो, नफा होतो. आपल्याला काय झाला होता, आईला काय झाला होता, 5 रुपये नफा झाला होता. काय झाला होता आईला, 5 रुपीज नफा झाला होता. म्हणजे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर नफा होतो. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर नफा होतो. किंवा समजा तुम्ही दुकानातून तुम्ही पेन आणला, ओके, तुम्ही 10 रुपयाला पेन आणला, ते विकत घेतला तुम्ही, आणि तुम्ही तुमच्या घरी तुमचं दुकान आहे आणि आपण असं पकडूया, तुम्ही न आणता एका दुकानदाराने 1 डझन पेन आणले. 1 डझन पेन आणले. 1 डझन मध्ये माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना किती बसतात, 1 डझन मीन्स 12. म्हणजे किती पेन आणले त्याने, 12 पेन आणले. आणि त्याने एक पेन 10 रुपयाला, एक पेन 10 रुपयाला, म्हणजे त्याचे 12 पेन कितीला झाले, 120 रुपयाला झाले. ही काय आहे त्याची मूळ खरेदी किंमत. ही काय आहे त्याची मूळ खरेदी किंमत, दुकानदाराने जे आणलेले पेन आहे, ओके. ही त्याची खरेदी किंमत आहे, की 1 डझन पेन आणले त्याने, 12 पेन आणले, 10 रुपयाचा एक पेन, 120 रुपयाची पेन झाली त्याची खरेदी किंमत या दुकानदाराची. आता या दुकानदाराने ठरवलं की आपल्याला याच्यामध्ये प्रॉफिट मिळायला पाहिजे, आहे की नाही. त्याला काय मिळायला पाहिजे, प्रॉफिट मिळायला पाहिजे. प्रत्येक जण प्रॉफिट साठीच करत असतो प्रत्येक गोष्ट. मग त्याला प्रॉफिट मिळायला पाहिजे. मग त्यांनी काय केलं की या पेनची किंमत 15 रुपये ठेवली पर पेन. सॉरी, हे 12 पेन होते त्याच्याकडे, तर एक पेन 10 रुपयाला होता, तर आता त्यांनी एक पेन 15 रुपयाला केला. 1 डझन आणले, त्यामध्ये एक पेन, एका पेनाची किंमत होती 10 रुपये, तर आता मात्र त्यांनी किती केली, एका पेनाची किंमत 15 रुपये, म्हणजे 15 रुपये. आणि त्याच्याकडे 12 पेन आहेत. मग आता 12 into 15 करा, किती होते सांगा, किती होते, पटकन करा सांगा, किती होते, बघ 180 रुपीज. एका दुकानदाराने 1 डझन पेन आणले, 12 पेन, 1 डझन पेन आणले, एका पेनची किंमत 10 रुपये होती. ही त्याची मूळ खरेदी किंमत होती, म्हणजे 120 रुपयाची त्याने पेन आणले. पण त्याने ठरवलं की नाही, आता आपण काय करायचं, 15 रुपयाला एक विकायचा, ओके. 15 रुपयाला एक पेन विकल्यामुळे त्याला आता किती रुपये मिळाले, 180 रुपये मिळाले. किती मिळाले, 180 रुपये. म्हणजे खरेदी किंमत किती होती, 120, आणि विक्री किंमत किती आहे त्याची, 180. ही विक्री किंमत, ही खरेदी किंमत. आता पहा, खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत कशी आहे, जास्त आहे. खरेदी किंमत किती होती, 120, विक्री किंमत किती आहे, 180. म्हणजे त्याला काय झाला, मग त्या दुकानदाराला काय झालं, नफा झाला, प्रॉफिट झाला, है ना. म्हणजे खरेदी किंमतीपेक्षा जर विक्री किंमत जास्त असेल तर प्रॉफिट होतो. हे लक्षात ठेवा बालमित्रांनो, अतिशय छान पद्धतीने लक्षात ठेवा. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर नफा होतो. ओके, चला लिहून घ्या पटकन. आता आपण हेच उदाहरण परत समजून घेऊ की खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असल्यास बघा तोटा होतो. बघा, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असल्यास तोटा होतो. आता हेच पेन,
यांनी 1 डझन पेन आणले 120 रुपयाला खरेदी किंमत. पण आता काय झालं नेमकं त्याने ठरवलं होतं की आपण थोडी म्हणजे 15 रुपयाला विकू. पहिल्यांदा त्यांनी 50 रुपीजला विकले, 180 ला गेले आणि मग जेव्हा दुसऱ्यांदा अजून 1 डझन आणले पेन, तर आता मात्र त्याला काय झालं की बाकीच्या मुलांनी त्याच्याकडून पेन म्हणजे त्यांना बाकीच्या मुलांना वाटलं अरे बापरे, दुसऱ्या दुकानात तर पेनच रुपयाला मिळतोय आणि हे काका तर आपल्याला 15 रुपयाला देत आहे, म्हणजे महाग होतोय, आपण या दुकानात जायचंच नाही, आपण दुसऱ्या दुकानाकडून जायचं. मग आता याला वाटलं की आपल्याकडे तेवढे पेन आहेत, आता काय करायचं, खपत तर नाही आहे. पण त्यांनी काय केलं, जाऊ द्या, आपल्याकडे जेवढे आहे तेवढे दिले पाहिजे, गेले पाहिजे म्हणून त्यांनी 10 रुपयाला एक पेन आणला होता. तर आता त्यांनी ठरवलं की आपण 8 रुपयाला एक पेन विकायचा, कारण विक्री झाली पाहिजे है ना. आपण जरी 10 ला आणला होता तरी आपण आता 8 ला विकूया, कारण ते खपतच नाहीये, कोणी घेतच नाहीये. मग आता बघा आता त्याची किती रुपयाला गेले, 96 रुपयाला गेले. आता ही झाली त्याची विक्री किंमत. बघा त्यांनी किती रुपयाला आणले होते, 120 रुपयाला, 120 रुपीजला त्यांनी विकत आणले आणि त्यांनी आता किती रुपये, म्हणजे ही त्याची खरेदी किंमत होती. आता विकली कितीला त्यांनी, 96 ला विकले. म्हणजे आता खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल तर काय होतो, तोटा होतो, लॉस झाला त्याचा. 120 मधून 96 काढा, जितके रुपये असतील तितका त्याचा लॉस झाला. मग असा कधी कधी लॉस सुद्धा व्यवहारात होत असतो आणि प्रत्येक जण आपल्याला लॉस होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला वाटते मला जास्तीत जास्त नफा मिळाला पाहिजे, जास्तीत जास्त प्रॉफिट मिळाला पाहिजे. जेव्हा त्याला प्रॉफिट मिळतो तेव्हाच त्याला जास्त पैसे मिळतात आणि त्याला समाधान मिळतं की तो त्याच्या आयुष्यासाठी, पुढील जीवनासाठी, चांगल्या जीवनमान जगण्यासाठी त्याला मदत होते जर त्याला प्रॉफिट झालं तर. जर त्याला लॉस झाला तर मात्र मग तो मागे येतो. त्याचा आपण तर धंदा बुडाला, धंदा बसला, दुकान बसलं असं ऐकलं ना तुम्ही, किंवा त्याचा धंदा बुडाला, तर हे का होतं, तर हे असं होतं की त्याला जास्तीत जास्त लॉस होतो आणि म्हणून मग त्याचा धंदा बुडतो. म्हणजे आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला बालमित्रांनो, जर खरेदीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो, जर खरेदीपेक्षा विक्री किंमत कमी असेल तर तोटा होतो. हे मी तुम्हाला उदाहरणाने समजून सांगितलेलं आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, व्यवस्थित समजून घ्या. बघा आता आपण पुढचं बघूया. बघा आता पुढचं बघूया आपण की खरेदीच्या किमतीचा विचार करून चालत नाही, तर माल विक्रीला ठेवण्यापूर्वी त्यावर केलेले इतर खर्च, उदाहरणार्थ वाहतूक खर्च, हमाली, कर दुरुस्तीसाठी केलेला खर्च, याचाही विचार करावा लागतो. बघा म्हणजे कसं आहे, आता आपण एखादं उदाहरण घेऊया. म्हणजे आता समजा तुमच्याकडे दुकान आहे, कापडाचं दुकान आहे. तुमच्याकडे कापडाचं दुकान आहे आणि तुमच्याकडे कापडाचं दुकान आहे. त्या कापडाच्या दुकानात तुम्ही काय करता, रेडीमेड कपडे आणून विकता. मग आता समजा रेडीमेड कपडे आहे, समजा एखादा ड्रेस आहे, मुलींचा पंजाबी ड्रेस आहे, तर तो तुम्ही विकत घेतला 400 रुपयाला, मूळ आहे ना. आता मूळ किंमत आहे ड्रेसची 400 रुपये. आता काय झालं की तो ड्रेस तुमच्या घरापर्यंत येईपर्यंत तुम्हाला, म्हणजे एकच ड्रेस थोडी ना आणता तुम्ही, खूप सारे कपडे आणता ना, दुकानदार खूप सारे कपडे एकत्र आणतो ना. मग त्याला काय झालं की याच्यामध्ये वाहतूक खर्च आला आणि ते सगळे कपडे वाहतूक खर्च आणला. त्या वाहतूक खर्चावर समजा त्यांनी पूर्ण एक ऑटो सांगितला असेल किंवा मोठा मेटाडोर सांगितला असेल, जे काही सांगितलं असेल, तर त्यांनी पूर्ण त्याला 1000 रुपये भाडं दिलं. 1000 रुपये त्यांनी भाडं दिलं, पूर्ण वाहतूक खर्च 1000 रुपये आला त्याला. आता म्हणजे त्यांनी पूर्ण टोटल आणलेले, बरं टोटल वस्तू आणल्या. परत त्यांनी काय दिलं, माल उचलायची हमाली दिली. हमाली किती, 500 रुपये. म्हणजे एवढं मोठं ते जे कपड्यांचं गाठोड असते तो एकटं नाही उचलू शकत ना. मग तो काय करतो, एखाद्या माणसाला पैसे देतो, म्हणजे रेल्वेतून उतरवायचे, खाली आणायचे, किंवा स्टँडवर आले असते तर बसमधून खाली उतरवायचे, ऑटोमध्ये ठेवायचे, याची हमाली देतो 500 रुपये, बरोबर. मग आता काय होते बघा,
आणि अशा प्रकारे ते तुमचं पूर्णच्या पूर्ण तो माल जो असतो तो घरी येतो. आता हा घरी आलेला मालमध्ये ह्या गोष्टी प्लस झालेल्या आहेत. त्या ड्रेसची किंमत मूळ 400 रुपये असते, 400 असते. पण मग तो दुकानदार करतो किंवा तुमचे वडील काय करतात, की हा जो खर्च आहे हा पूर्ण जोही काही माल आणला असेल, जितकेही काही रुपयाचा असेल, त्याच्यामध्ये 1500 रुपये ऍड करतात. कारण हे तुमच्या वडिलांच्या स्वतःच्या खिशातून गेलेले आहे, तो खर्च झालेला आहे. आणि मग हे ऍड केल्यानंतर मग ती परत किंमत ठरवतात, की हा जर 400 रुपयाचा ड्रेस आहे, या 400 रुपयाच्या ड्रेसमध्ये जर मी आणखी 200 रुपये टाकले किंवा 100 रुपये टाकले आणि हा जर मी 500ला विकला, तर मला माझे यातले जे मी पैसे माझ्या स्वतःच्या जवळून गेलेले आहे ते पैसे माझे निघून येतील. आता कधी कधी बघा याच्यामध्ये हे पण असतं, की तुमच्या घरी जर तुम्ही दुकान केलं असेल मोठं किंवा कोणाचं शोरूम असेल है ना, तिथे इलेक्ट्रिकचा सुद्धा खर्च येतो शोरूम मध्ये. इलेक्ट्रिक खर्च, इलेक्ट्रिक बिल, म्हणजे ते सुद्धा त्यांच्या स्वतःच्या खिशातूनच जातात ना. म्हणजे इलेक्ट्रिक बिलाचा खर्च असेल आणि त्याच्या दुकानात जर त्यांनी नोकर ठेवले असतील, माल दाखवायला असतात की नाही नोकर, माल दाखवायला आपण गेलो की दुकानदार फक्त पैसे जमा करतो आणि बाकीचे नोकर वगैरे माल दाखवतात, हे घ्या खूप छान आहे वगैरे. तर मग त्या नोकरांचा सुद्धा खर्च असतो. म्हणजे अशा प्रकारे हा इतर खर्च वाढतो. आता हा जो इतर खर्च आहे हा मूळ किमतीमध्ये प्लस केला जातो. जी मूळ किंमत असेल वस्तूची त्याच्यामध्ये हा इतर खर्च प्लस केला जातो आणि मग त्याची किंमत ठरते. मग ही त्याची काय होते सांगा, मूळ किंमत ठरते. आणि म्हणून त्याला याची पूर्ण ही एकूण खरेदी होती. समजा ही मूळ किंमत आहे, बेसिक मूळ, त्याच्यामध्ये हा इतर खर्च पूर्ण, आता ही झाली खरेदी किंमत. आता ही काय झाली खरेदी किंमत, एकूण खरेदी, त्याला म्हणतात एकूण खरेदी. एकूण खरेदीमध्ये मूळ किंमत आणि इतर खर्च असतो, याला म्हणतात एकूण खरेदी. समजलं तुम्हाला मला मित्रांनो? मी राईट डाऊन करून टाका हे बघा. आता काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील जर आपल्याला काही प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आणि तुम्हाला जर प्रॉफिट अँड लॉस वर जर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. आता त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर ते आपण लक्षात घेऊ. तुम्हाला माहित आहे की खरेदी जर जास्त असेल, खरेदी विक्रीपेक्षा जास्त असेल तर नफा होतो आणि खरेदी विक्रीपेक्षा कमी असल्यास तोटा होतो. त्यावर काही सूत्र तयार झाली आहेत काही, तर ती सूत्र कुठली कुठली आहेत ती बघूयात आपण आणि ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. लर्न करायची आहे, समजून घ्यायची आहे. त्यामुळे तुम्हाला पुढचे जे प्रश्न आहेत किंवा क्वेश्चन आहेत ते अतिशय चांगल्या रीतीने सॉल्व्ह करता येतील. आज प्रत्येकाने बाबाला विचारायचं की बाबा तुम्हाला प्रॉफिट कुठल्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे, आईला विचारायचं, बाबाला विचारायचं तुला कधी कुठला प्रॉफिट झाला आहे का किंवा लॉस झाला आहे का, तो कसा झाला आहे हे विचारून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की प्रॉफिट अँड लॉस कसा असतो, कसा होतो, आहे की नाही. हे नक्की विचारा आज सगळ्यांनी, आईला किंवा बाबांना दोघांनाही विचार की तुम्हाला कशामध्ये कधी प्रॉफिट झालाय का, मग कसा झाला ते सांग, किंमत किती होती, मूळ किंमत किती होती. ओके, चला बघा आता आपल्याला तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जे प्रॉफिट अँड लॉसचे जे सूत्र आहेत किंवा काही गोष्टी आहेत की ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर काय काय लक्षात ठेवायचं आहे बघा. आपल्याला नफा केव्हा मिळतो, नफा म्हणजे प्रॉफिट केव्हा मिळतो तर ते लक्षात ठेवायचं. नफा विक्री वजा खरेदी, विक्री वजा खरेदी की आपल्याला नफा मिळतो. हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तोटा केव्हा होतो, खरेदी वजा विक्री, खरेदी वजा विक्री, खरेदीतून विक्री मायनस केली तर आपल्याला तोटा मिळतो. ओके, देन खरेदी, खरेदी किंमत काढायची असेल एखाद्या वस्तूची तर ती कशी काढायची, खरेदी किंमत काढायची असेल ती तर ती विक्री वजा नफा. आणि तुम्ही दोन पद्धतीने काढू शकता खरेदी, विक्री वजा नफा आणि
विक्री वजा तोटा. प्रॉफिट झाला तरी तुम्हाला खरेदी किंमत काढता येईल, लॉस झाला तरी तुम्हाला खरेदी किंमत काढता येईल. ओके. आता विक्री किंमत सुद्धा तुम्हाला असं दोन्ही पद्धतीने करता येईल. बघा, हे 1, हे 2, हे 3 आणि हे 4. आता विक्री किंमत सुद्धा तुम्हाला असंच करता येईल, दोन पद्धतीने काढता येईल. विक्री किंमत साठी तुम्हाला पहिले खरेदी प्लस तोटा, खरेदी प्लस खरेदी, इथे विक्री प्लस तोटा पाहिजे. खरेदी काढताना विक्री प्लस तोटा करायचा आणि इकडे विक्री किंमत काढताना खरेदी प्लस नफा करायचा. आणि परत दुसऱ्या पद्धतीने आपण विक्री किंमत काढू शकतो, तिथे मात्र मायनस करावे लागेल आपल्याला. खरेदी मायनस नफा, सॉरी मायनस तोटा. बघ, आपल्याला चार प्रकारचे सूत्र लक्षात ठेवायचे आहेत. एक, नफा जर काढायचा असेल आपल्याला, कुठल्याही वस्तूचा जर आपल्याला प्रॉफिट काढायचा असेल तर त्याची विक्री किंमतीतून आपल्याला खरेदी किंमत वजा करावी लागेल. आपल्याला जर कुठल्याही वस्तूचा तोटा काढायचा असेल, लॉस झाला काही पाहायचं असेल, तर त्याची जी खरेदी किंमत आहे त्याच्यामधून आपल्याला विक्री किंमत मायनस करावी लागेल. आता बघा, जर तुम्हाला खरेदी किंमत काढायची, एखाद्या वस्तूची खरेदी किंमत काढायची तर खरेदी किंमत आपण दोन पद्धतीने काढू शकतो. तर खरेदी किंमत मध्ये एक 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 पद्धत आहे की जी विक्री किंमत आहे त्याच्यामधून नफा मायनस करायचा. दुसरी पद्धत आहे की जी विक्री किंमत आहे त्याच्यामध्ये तोटा मिळवायचा. कारण कधी नफा होईल कधी तोटा होईल. तसं जर तुम्हाला विक्री किंमत काढायची आहे तर खरेदीमध्ये नफा प्लस करावा लागेल किंवा खरेदीमधून तोटा मायनस केला की तुम्हाला विक्री किंमत मिळेल. अतिशय सोपं आहे हे जेव्हा तुम्ही उदाहरणे सोडवता तेव्हा तुमच्या लक्षात येणार आहे बालमित्रांनो. त्याला पटकन लिहून घ्या. यानंतर आपण आता एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. समजतंय का बालमित्रांनो? तुम्हाला समजत आहे का? समजत आहे? मजा येत आहे? छान आवडत आहे ना? प्रॉफिट लॉस कळत आहे सगळ्यांना? लिहून पाठवा मला चॅट मध्ये सगळ्यांनी, तुम्हाला कळत आहे की नाही. अतिशय सोपं आहे ते. जेव्हा तुम्ही ते क्वेश्चन वाचणार ना, क्वेश्चन वाचून घ्यायचं, समजून घ्यायचं आणि स्वतःमध्ये असं समजायचं की आपण स्वतःच तो व्यवहार करत आहे, मी स्वतःच ती खरेदी करत आहे. मग मला काय होईल, मला नफा होईल की मला तोटा होईल हे आपण समजून घ्यायचं. बघा, आता आपण क्वेश्चन बघूया. एका वस्तूची विक्री किंमत, एका वस्तूची विक्री किंमत रुपये 540 म्हणजे 540 आहे. जर नफा ₹90 असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? ऑप्शन दिले आहे पहा. ₹630, ₹450, ₹540 and ₹720. बघा, आपण बालमित्रांनो आपण प्रश्न समजून घेऊ. एका वस्तूची विक्री किंमत, बघा विक्री किंमत ₹540 म्हणजे 540 आहे.
विकायची किंमत किती आहे तिची, विक्री किंमत किती आहे 540 आहे. आणि जर नफा ₹90 असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता तुम्हाला माहित आहे खरेदी किंमत जर काढायची असेल आपल्याला तर आपल्याकडे सूत्र आहे की नाही. खरेदी किंमतचं सूत्र आपल्याकडे दोन सूत्र आहेत खरेदी किंमतचे. एक तर आहे विक्री किंमत, आपल्याकडे दोन सूत्र आहेत त्याच्यामध्ये. एक तर विक्री वजा नफा किंवा विक्री प्लस तोटा. खरेदी किंमत जर काढायची असेल तर आपल्याला एक तर विक्री मायनस नफा करावा लागते, नाही तर विक्री प्लस तोटा करावा लागते. आता आपल्याला इथे दोन दिसत आहे, इथे विक्री दिसत आहे आणि नफाही दिसत आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, विक्री किंमत बघा नफा दिसला की मायनस करायचं, तोटा दिसला की प्लस करायचं. एवढं सोपं आणि एवढं सोपं आहे. नफा दिसत आहे त्याच्यामुळे मायनस, तोटा असलं तर इथे काय आलं असतं प्लस आलं असतं. आता विक्री किंमत किती आहे 540 रुपये, नफा किती आहे 90. बघा काढा, आता काढा आणि उत्तर काढा. किती येईल उत्तर, काही 450 रुपीज 450. आणि हे ऑप्शन नंबर किती आहे आपलं, हे ऑप्शन नंबर 2. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. बघा याच्यासाठी आता आपल्याला हे सूत्र किती किती फायदेशीर ठरत आहे. हे सूत्रात आपण किमती टाकल्या आणि पटापट आपल्याला उत्तर मिळालं. मग सूत्र माहित पाहिजे. मग तुम्हाला माहित पाहिजे की खरेदी किंमत काढण्यासाठी जर विक्री आणि नफा दिला असेल तर मायनस करावा लागेल, विक्री आणि तोटा असेल तर प्लस करावं लागेल. ओके डन. चला लिहून टाका पटकन. दुसरं पुस्तक बघूया आपण, दुसरं क्वेश्चन बघूया. एक शर्ट रुपये 400 ला विकल्यास, 400 ला विकल्यास विक्रीच्या 3/8 पट नफा झाला. बघा विक्री आणि नफा हे दोन शब्द आलेले आहेत. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. ऑप्शन दिले आहे पहा. रुपीज 150, रुपीज 550, रुपीज 250 and रुपीज 350. बघा आता एक शर्ट घेतला, एक शर्ट 400 ला विकल्यास विक्रीच्या 3/8 पट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता खरेदी किंमत काढायची आहे. खरेदी किंमत साठी आपल्याजवळ सूत्र आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं की आपल्याकडे सूत्र आहे. विक्री किंमत आहे आणि मायनस काय करावा लागतो नफा, तोटा असेल तर प्लस करावा लागते. तर विक्री किंमत किती आहे 400 आणि नफा किती आहे बघा. एवढं तुम्ही बरोबर लिहून ठेवलं आहे ना.
आता तुम्हाला काढावं लागते हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की हे कसं काढावं लागते आपल्याला. आता 400 ही विक्री किंमत आहे आणि याचा एवढा नफा झालाय, याच्या इतके पट. मग आता हे कसं करायचं, हे अतिशय सोपं आहे. असं असतं हे, याचा अर्थ असा असतो याच्या पट म्हणजे. ओके, याचा आपण जर पट काढली तर किती, बघा आपण 8 ने जर याला डिवाइड केलं तर आपल्याला 50 मिळतात. मग 50 इंटू 3 केले तर आपल्याला मिळतात 150. म्हणजे नफा किती झाला आहे, 150 रुपये हा नफा झालेला आहे. 150 रुपये आपल्याला काय झालेला आहे, नफा झालेला आहे. मग आता 400 मधून याची आपण किंमत काढली, हे म्हणजे किती, तर हे म्हणजे 150 रुपये. सांगा मग आता उत्तर किती मिळणार आपल्याला. 400 मधून 150 मायनस केले, किती मिळाले, 250. किती मिळाले, 250. म्हणजे ₹250. आता ₹250 कुठे आहे, ऑप्शन नंबर किती आहे, ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. बघा किती सोपं आहे बालमित्रांनो. बघा किती सोपं आहे, समजून घ्या तुम्ही की एक शर्ट आहे तो 400 ला विकलाय. विक्रीचे 3/8. 3/8 म्हणजे काय, ते कसं काढलं हे मी तुम्हाला दाखवलं. कसं काढलं, 3/8 पट म्हणजे किती, तर ते आपण काढलं तर ते झाले 150 रुपये, म्हणजे 150 रुपीज. ओके, मग 150 रुपीज जर नफा झाला असेल तर त्याच्यातून मायनस केल्यामुळे आपल्याला काय मिळालं, खरेदी किंमत मिळाली. त्या वस्तूची आपल्याला खरेदी किंमत मिळाली. ओके, त्याला राईट डाऊन करा पटकन. रोहितने 3.5 रुपयांना एक पेन्सिल, रोहितने 3.5 रुपयांना एक पेन्सिल, रोहितने 3.5 रुपयाला एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिली विकत घेतल्या. पेन्सिली विकत घेतल्या व त्या सर्व पेन्सिली रुपये 150 ला विकल्या. तर या व्यवहारात त्याला, तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा, नफा किंवा तोटा किती झाला. बघा हा क्वेश्चन आता 2017 ला आलेला आहे, म्हणजे लेटेस्टच क्वेश्चन आहे. 2017 ला हा क्वेश्चन आलेला आहे पेपर मध्ये. आता पहा, ऑप्शन नंबर 1 आहे ₹120 नफा. ऑप्शन नंबर 2 आहे ₹24 नफा, प्रॉफिट. थर्ड नंबरचा ऑप्शन आहे
24 तोटा लॉस अँड 4 इज रुपीज 42 तोटा. हे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. बघा आता प्रश्न वाचून घेऊया. व्यवस्थित प्रश्न समजून घेणं महत्वाचं असतं बालमित्रांनो. बघा, रोहित नावाचा मुलगा आहे. रोहितने आता कन्सिडर करायचं की तुम्हीच आहात. रोहितने 3.5 रुपयांना एक पेन्सिल, 1 पेन्सिल 3.5 रुपयांना याप्रमाणे 3 डझन पेन्सिली विकत घेतल्या व त्या सर्व पेन्सिली रुपये 150 ला विकल्या. तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला? नफा झाला की तोटा झाला? लॉस आहे की प्रॉफिट आहे आणि तो किती आहे ते आपल्याला सांगायचं. आपण पहिली ओळ काय आहे बघा, 3.5 रुपयांना एक. 3.5 रुपये म्हणजे माहिती आहे तुम्हाला 350. आपण रुपये पैसे कसे लिहायचे हे तुम्हाला माहित. 350 ला त्यांनी काय केलं, एक पेन्सिल. 350 ला एक पेन्सिल. अशा किती पेन्सिली घेतल्या बरं? असे त्यांनी 3 डझन. आता 3 डझन माहिती आहे तुम्हाला, डझन म्हणजे 12. हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं बालमित्रांनो. आता 3 डझन घेतल्या म्हणजे किती होईल? किती पेन्सिल घेतल्या त्यांनी? 36 पेन्सिल घेतल्या त्यांनी 3 डझन म्हणजे. एक पेन्सिल कितीला? 3.5 रुपयाला. मग आता आपल्याला काय करावं लागेल की एक पेन्सिल जर 3.5 रुपयाला तर 36 पेन्सिल किती रुपयाला झाल्या? त्यांना किती रुपये त्याची म्हणजे त्यांनी जी खरेदी किंमत आहे त्याची ती किती होती? मग आपण बघूया की 36 इंटू 350. त्याला काय आन्सर? याचा आन्सर काढला आपण तर आपल्याला ते आन्सर मिळतं 126 रुपये. बघा, आता त्यांनी 3.5 रुपयाला एक पेन्सिल म्हणजे 350 ला एक पेन्सिल अशा 36 पेन्सिली विकत घेतल्या आणि त्या कितीला झाल्या? त्या 126 रुपयाला झाल्या आल्या. पण त्याने काय केलं, व त्या सर्व पेन्सिल त्यांनी किती रुपयाला विकल्या? म्हणजे खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत किती आहे? 126 है ना. आणि विक्री किंमत किती आहे? 150. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल, 150 मधून 126 मायनस करावे लागतील. कारण घेतले कितीला? 126 रुपयाला. 126 रुपयाला विकत घेतल्या, खरेदी केल्या. 126 रुपयाला खरेदी केल्या आणि विकल्या कितीला? 150 ला विकल्या. मग आता आपल्याला पाहायचं त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला. तर आपल्याला सरळ सरळ दिसते इथे. तुम्हाला तर वाटेल की सरळ मॅडम 126 रुपयाला घेतल्या आणि विकल्या 150 त्याला प्रॉफिट झाला. सरळच आहे. पण किती रुपये प्रॉफिट झाला ते पाहण्यासाठी आपल्याला 150 मधून 126 जर मायनस केले तर आपल्याला आन्सर मिळतं 24 रुपीज. आता तुम्हाला 24 दिसल्याबरोबर तुम्ही ऑप्शन नंबर 3 वर जाल का? 24 रुपीज तोटा ऑप्शन नंबर 3 ला जाल का? नाही. म्हणजे बिलकुल तुम्ही ऑप्शन चूज करताना सुद्धा काळजी घ्यायची आहे, केअर घ्यायची आहे. अतिशय काळजीपूर्वक ऑप्शन चूज करायचं बालमित्रांनो. कारण तुम्हाला इथे कन्फ्युज करण्यासाठी सारखे सारखे ऑप्शन दिलेले असतात. त्यामुळे आपल्याला मायन्यूटली बघावं लागतं की माझा आन्सर कोणता आहे, नेमकं माझा आन्सर काय आहे. आणि ते अतिशय काळजीपूर्वक बघावं लागतं. कारण एकदा तुम्ही 3 नंबरला असं केलं तर मग तुमचं तेच कन्सिडर केलं जातं. परत तुम्ही याला असं राऊंड करून दुसऱ्याला असं करून असं चालत नाही. तिथे असं चालत नाही. एकदा एकालाच गोल करावा लागतो तुम्हाला. कुठल्याही गोल चांगला डार्क करावा लागतो. एकदाच तो डार्क करता येतो. तुम्ही दुसऱ्यांदा डार्क केलं तर तुम्हाला त्याचा एकही मार्क्स मिळत नाही. रॉंग झालं ते रॉंग झालं. त्यामुळे पहिल्यांदाच का चांगला विचार करायचा कुठलाही आन्सर चूज करताना. इथे काय झालंय, इथे त्याला प्रॉफिट झाला. त्यामुळे आपल्याला 24 रुपीज नफा म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. म्हणून मग जेव्हा तुमच्या जी आन्सर शीट असेल तिथे असे नंबर दिलेले असतात आन्सर शीट मध्ये आणि ते आन्सर शीट मधल्या नंबरला जो ऑप्शन नंबर आपला काय 2 इज राईट आन्सर. ऑप्शन नंबर 2 मी याच्यासाठी तुम्हाला नेहमी ऑप्शन नंबर सांगते. ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. मग आपल्याला ऑप्शन नंबर 2 ला असं डार्क करावं लागेल, पेनाने असं डार्क करावं लागेल. तुम्ही जर या 3 ला केलं आणि मग नंतर हे असं राऊंड केलं मग याला केलं तर तुम्हाला त्याचे मार्क्स मिळणार नाहीत. म्हणून आधीच आपण अतिशय काळजीपूर्वक हे ऑप्शन चूज केलं
पाहिजे. चला बालमित्रांनो लिहून टाका हे पटकन, म्हणजे आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. तुम्ही आज काय करायचं की तुमच्याकडे जर ती स्कॉलरशिपची असेल तर त्यामध्ये स्कॉलरशिपचे जर तुमच्याकडे बुक असेल तर त्यामध्ये स्वाध्याय सोडून घ्यायचा. आणि तो स्वाध्याय सोडवल्यानंतर जर तुम्हाला काही अडचण असेल, एखादा प्रश्न समजत नसेल तर तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचा. मी तो तुम्हाला सॉल्व्ह करून सांगणार. कारण आता आपले एवढे एकदम पूर्णच्या पूर्ण उदाहरण संग्रह किंवा स्वाध्याय सोडून होत नाही. असाइनमेंट पूर्ण आपले सोडून होत नाही. त्यामुळे तुम्ही काय करायचं की तुम्हाला त्यातलं सोडून बघायचे सगळे, आणि त्यातलं तुम्हाला जो कुठला असं वाटलं की नाही आपल्याला येत नाहीये, हे समजत नाहीये बरोबर, तो मला तुम्ही व्हॉट्सअपला लिहून पाठवायचा. मी तुम्हाला आरामात समजून सांगते. आणि सगळे मुलं लिहितात बरं, वहीमध्ये लिहितात आणि लिहून पाठवतात मला, है की नाही. क्वेश्चन पण विचारतात, अडचणी पण विचारतात. संकेत पण मला विचारतो, तो पण मला लिहून पाठवतो. बघा पुढचा प्रश्न बघूया आपण. बघ, गौरीने गौरीने 14,500 रुपयास घेतलेल्या 14,500 रुपयास घेतलेल्या टीव्हीला 350 रुपये दुरुस्तीसाठी 350 रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले. नंतर तो टीव्ही 16,000 रुपयांना विकून टाकला. 16,000 रुपयांना विकून टाकला. तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला. नफा किंवा तोटा किती झाला. बघा आता ऑप्शन नंबर बघूया आपण. ऑप्शन नंबर 1 is ₹1,050 नफा. ऑप्शन नंबर 2 is ₹1,050 तोटा. ऑप्शन नंबर 3 is ₹1,150 नफा. And option number 4 is ₹1,150 तोटा. बघ, आता आपण प्रश्न समजून घेऊया व्यवस्थित. गौरी नावाची मुलगी आहे. गौरीने 14,500 रुपयास घेतलेल्या टीव्हीला
350 रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले. नंतर तो टीव्ही 16,000 रुपयांना विकून टाकला. तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा झाला ते सांगा किती झाला. आता बघा, या गौरीने कितीला घेतला होता? 14,500 रुपये. 14,500 रुपयाला तिने टीव्ही विकत घेतला आधी. तिची खरेदी किंमत आहे ही, खरेदी मूळ खरेदी किंमत आहे हा. 14,500 ही खरेदी किंमत आहे. त्याला किती रुपये लावले तिने? तर तिने 350 रुपये अजून त्याला लावले. इतर खर्च बघा. आता बघ, ही आहे मूळ किंमत आणि हा आहे इतर खर्च. मूळ किंमत आणि इतर खर्च, आपल्याला एकूण खरेदी किती रुपये आहे ती माहित पडते. बघा, एकूण खरेदीसाठी आपल्याला आपण करूया 0, 5. बघा कशी ऍडिशन करायची. हा, 8 पटापट येतं असं जर तुम्ही केलं तर. किंवा 500 मध्ये 300 मिळवले, 800 झाले, 850. तुम्हाला पटापट सॉल्व्ह करायसाठी कुठल्या ट्रिक्स असतात. मांडणी करत बसायचंच नाही, डायरेक्ट इथे 500 आहे, इथे 300 आहे. 500 मध्ये 300 टाकले, 800 झाले 50, 850. म्हणजे आता तिची मूळ किंमत किती झाली? तिने किती खर्च केले टीव्हीला? मूळ खरेदी किंमत 14,850 म्हणजे 40,850 झाले. नंतर तो तिने काय केलं? तो टीव्ही किती रुपयाला विकला बरं? तो विकला तिने 16,000 रुपयाला. बघा, आता तुमच्या लक्षात येते ते 14,000 रुपये लागले, 16,000 विकला म्हणजे काय झालं तिला सांगा? प्रॉफिट होत झाला ना तिला, नफा झाला ना तिला. मग तो नफा किती झाला? कारण 14,850 ची वस्तू होती, टीव्ही होती, आणि त्या टीव्ही तिने डायरेक्ट 16,000 विकली, तर त्याच्यामुळे तिला नफाच झाला. तो नफा किती झाला हे मात्र आपल्याला इथे काढावं लागतं. आणि हे जर तुम्ही आन्सर काढलं तर तुम्हाला हे मिळतं. तुम्ही करून बघा, सबट्रॅक्शन करून बघा, तर तुमच्या लक्षात येतं की तिला 1,150 रुपये काय आलेला आहे? नफा झालेला आहे. 1,150 तिला काय झालेलं आहे? नफा झालेला आहे. आणि हे ऑप्शन नंबर कोणता आहे? हे ऑप्शन नंबर आहे 3. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. बालमित्रांनो, तुम्हाला समजलं का? अतिशय सोपं आहे प्रॉफिट अँड लॉस. तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक केलं तर अतिशय छान आहे. पटापट समजून घेतलं तर खूप तुम्हाला मजा येतं. आणि याच्यावरचे आणखी आपण खूप सारे प्रश्न सोडवू शकतो. तुम्हाला जर याच्यामध्ये काही अडचणी वाटत असतील तर त्या मला नक्कीच व्हॉट्सअपला लिहून पाठवा. आजचा क्लास तुम्हाला छान आवडला असेल, तुम्हाला छान मजा आली असेल, आहे ना? मजा आली की नाही सगळ्यांना? आणि हा जर तुम्हाला आणखी पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअपला की मॅडम आम्हाला आणखी प्रॉफिट अँड लॉसवर आणखी उदाहरणं सॉल्व्ह करायचे, तर आपण ती आणखी उदाहरणं सॉल्व्ह करू. आणि तुम्हाला जर समजलं असेल तर मग तुम्ही स्वतःही जे स्वाध्याय आहे ते स्वाध्याय सोडवून बघा. आणि त्या स्वाध्यायामध्ये जर तुम्हाला कुठली अडचण आली तर मग मात्र मला सांगा, व्हॉट्सअपला मेसेज करा, मग मी तुम्हाला ती सॉल्व्ह करून सांगते. ओके बालमित्रांनो, चला तर मग आज छान मजा आली सगळ्यांना. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप अभ्यास करा, खूप यशस्वी व्हा. सगळ्यांनी स्कॉलरशिपमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवा आणि आपल्या क्लासचं पण नाव करा. सगळ्यांचं तुमचं नाव करा, आई वडिलांचं नाव करा. आणि तुम्ही छान कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सगळेजण यशस्वी व्हा. हे तुम्हाला पहिल्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा. चला तर मग आता आपली वेळ झालेली आहे बाय बाय करण्याची. चला बालमित्रांनो, सगळ्यांना बाय बाय. आज छान गोड खा आणि खूप सारा अभ्यास करा, खूप सारा अभ्यास करा आणि खूप खूप यशस्वी व्हा. बाय बाय. बाय.